तुम्हाला काय त्रास होतो? मला काही कळत नाही. राज्याचे प्रमुख त्यांना पूर्ण अधिकार असतो. कोणाला देवायचं, काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला काय त्रास झाला? आपल्याला काही त्रास झाला का? जर आमच्या राज्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय, देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करतायत, एकनाथराव शिंदे साहेब प्रयत्न करतायत, त्यावेळेस काही अनुभवी लोकांना घेऊन त्यांच्या जर वर्ल्ड बँकेशी ओळखी असल्या, त्याच्यात आपल्याला जास्तीचा फंड मिळत असला तर आपल्याला काय अडचण वाटते? राज्याचं त्याच्यात भलंच होणार आहे. आपल्याला काय होतं, काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी योग्य हे ऐका हे इतके फालतूगिरी चाललेली आहे. त्या संदर्भामध्ये कारण असताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावांनी आज ठरवलं, मी एकनाथरावांनी मुख्यमंत्र्यांनी की इथून पुढं किती घाई गडबड असली तर 2-2 मिनिटं का होईना मी आणि एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही. आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो. आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले, आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला. पण आता तुम्हाला आमच्या दोघांची काळजी मिळाला, आम्हाला आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडे लक्ष आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं की इथून पुढे कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडंसं बोलायचं, म्हणजे मग तुमचं समाधान. फक्त निवडणुकीच्या ही योजना जी आहे मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे तेवढी केलेली आहे. ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा. आता घडलंय का? नाही घडलं. आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे, हे आम्ही सर्वांना सांगतो आणि ते चालू ठेवतो. मला त्याच्याबद्दलचं काही माहित नाही. रिटायर झालेला, निलंबित झालेला, निलंबित झालेल्या एखाद्या पत्रकार मित्रांनी पण बाजारच्या टायमाला हवा जाते असं कोण म्हणतं? सांगतो मी तुला त्याच्या पद्धतीचं पण खाल्लं चालायचं नाही राहत. काही कागदपत्र असतील ती द्यावी, त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. खरं तर नमो शेतकरी योजना ही जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त 500 रुपये दिले जाणार, त्याच्यावरतून सत्ता विरोधक मात्र आक्रमक झाले. पण त्यांनी 1,500 रुपये फक्त 500. आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500 केंद्राची त्यांना मिळेल. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1,000 रुपयाचा